नातं रक्ताचं नसतं, कधी कधी ते मनाचं असतं. एका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडिलांनी आणलेली नवी स्त्री. सुरुवातीला ती स्त्री असते तिची सावत्र आई, पण हळूहळू तीच बनते तिची सगळ्यात जवळची मैत्रीण. 2018 मध्ये आलेल्या आम्ही दोघीमध्ये प्रिया बापटची सावी आणि मुक्ता बर्वेची अम्मी यांचं नातं अशाच एका अनपेक्षित वळणावर उभं राहतं. आईला लहानपणी गमावलेली सावी वडिलांच्या धाकात वाढलेली असते. वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर तिच्या मनातला राग आणखी वाढतो, पण घरात आलेली अम्मी तिच्याशी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून वागते. आणि मग दोन वेगळ्या पिढ्यांमधल्या वेगळ्या जगातल्या या दोन स्त्रियांमध्ये एक सुंदर नातं तयार होतं. सावी मोठी होते, मुंबईला निघून जाते, आयुष्य पुढे जातं. पण माणसांपासून दूर जाताना आपण स्वतःच्या भावनांपासूनही दूर जातो हे तिला नंतर जाणवतं. दिग्दर्शिका प्रतिमा जोशींच्या या चित्रपटाची खासियत म्हणजे इथे मोठमोठ्या नाट्यमय प्रसंगांपेक्षा नात्यांमधली शांतता जास्त बोलते. आणि म्हणूनच आम्ही दोघी हा फक्त सावत्र आई मुलीचा चित्रपट राहत नाही, तो एक प्रश्न विचारतो. आपण स्वतःला वाचवण्यासाठी इतके प्रॅक्टिकल होतो का, की आपल्या आयुष्यातली माणसंच आपण गमावून बसतो? आणि कदाचित म्हणूनच आम्ही दोघी संपतो, पण सावी आणि अम्मीचं नातं मनात सुरूच राहतं. प्रतिमा जोशी यांचं दिग्दर्शन तसेच प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मला 1990 साली आलेल्या दोघी चित्रपटाची आठवण करून देतो. त्याची गोष्ट पुढच्या एपिसोडमध्ये. आम्ही दोघी हा चित्रपट तुम्हाला कसा वाटतो आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. 1990 सालच्या दोघी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.